गोष्टीचे नाव आहे ससा आणि बेडूक. उन्हाळ्याचे दिवस होते. काही ससे सुकलेल्या गवतामध्ये एकत्र बसले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांना शेतात काहीच खाण्यास नव्हते. गावाच्या शेजारी शेतात थोडीफार हिरवीगार शेती होती. त्या ठिकाणी त्यांना खाण्यास मिळत होते. पण शेती गावाशेजारी असल्याने गावातील कुत्री व माणसांचा त्यांना खूप त्रास होता. कुत्री पाठीमागे लागल्यावर त्यांना लपण्यास जागाच नव्हती. या सर्वांमुळे ते सर्व ससे दुखी झाले. त्यापैकी एक ससा म्हणाला, देवाने आपल्यावर खूप अन्याय केलेला आहे. हरणांना शिंगे, मांजराला तीक्ष्ण पंजे, यामुळे ते स्वतःचे शत्रूपासून रक्षण करू शकतात. आपल्याला मात्र देवाने असे काही दिले नाही, ज्यामुळे आपण आपले रक्षण करू शकू. फक्त भीतीपोटी रानावनात पळत सुटावे लागते. दुसरा ससा म्हणाला, मी तर निश्चय केला की असे जीवन जगण्यापेक्षा तळ्यात जाऊन जीव द्यावा. तिसरा ससा म्हणाला, मी पण जीव देणार, आणखी दुःख सहन होत नाही. सर्वांनी तळ्यात जाऊन जीव देण्याचे ठरवले. सर्व जण तळ्याकडे निघाले. ते तळ्याच्या काठावर पोहोचताच पाण्यातून काठावर आलेल्या बेडकांना सशांची चाहूल लागली. त्यांनी भिवून लगेच पाण्यात उड्या मारल्या. हे दृश्य पाहून त्या सशांपैकी एक वयस्क ससा म्हणाला, मित्रांनो, आता आपणास जीव देण्याची किंवा देवावर नाराज होण्याची गरज नाही. कारण आत्ताच आपण पाहिले की देवाने आपल्यापेक्षा सुद्धा लहान व भित्रे प्राणी या सृष्टीवर निर्माण केले आहे. बेडकांना आपली चाहूल लागताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्यांच्यापेक्षा आपले जीवन नक्कीच चांगले आहे. तात्पर्य: जेव्हा आपणावर एखादे संकट येते त्यावेळी निराश, दुखी होऊ नये. आपल्यापेक्षा जास्त दुखी, दरिद्री, संकटग्रस्तांकडे पाहावे, आपले दुःख नाहीसे होईल. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.